प्रियजनो, मी तुम्हाला येशूच्या नावात अभिवादन करतो. तुम्ही नेहमी येशूमध्ये आनंदी आणि प्रसन्न राहावा. प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करतो, म्हणून तो आज सकाळच्या वेळी त्याच्या वचनाद्वारे तुमच्याशी बोलत आहे. तुम्हाला प्रश्न पडलाय का की आज प्रभूचे तुमच्यासाठी काय वचन आहे? जगात सर्वात महाग काय आहे मला सांगा. अमूल्य काय आहे? मोती, माणके आणि हिरे या काही अमूल्य गोष्टी आहेत. अनेक लोकांकडे असलेली एक मौल्यवान गोष्ट म्हणजे सोनं. आता त्याची किंमतही खूप वेगाने वाढत आहे. आपण अशा परिस्थितीत आहोत की ते विकत घेणे कठीण झाले आहे. सोने खूप महाग झाले आहे आणि आता ते विकत घेणं कठीण आहे. जर तुमच्याकडे 10 सोवरेन साधारण 80 ग्राम सोने असेल तर ती खूप मोठी गोष्ट मानली जाते. परिस्थिती अशी बदलली आहे. काहींकडे शेकडो सोवरेन किंवा अगदी किलोमध्ये सोने असते आणि इतके सोने असल्याचा त्यांना अभिमान वाटतो. तुम्हाला माहित आहे का की तुमच्याकडे अशी एक गोष्ट आहे जी सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे? ती काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 119च्या 72व्या वचनात याबद्दल म्हणतो, सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मौल्यवान आहे. हजारो सोन्या चांदीच्या नाण्यांपेक्षाही अधिक चांगले. आजकाल सामान्य लोकांमध्ये सोने आणि चांदी खूप मौल्यवान मानले जाते. ज्यांच्याकडे ते आहे त्यांना श्रीमंत मानले जाते. पण खरी संपत्ती सोने किंवा चांदी बाळगण्यात नाही. जर तुमच्याकडे बायबल असेल तर तुम्ही खरोखर सर्वात श्रीमंत आहात, कारण ते अधिक मौल्यवान आहे. पवित्र शास्त्र हे सोने आणि चांदीपेक्षाही अधिक मौल्यवान आहे. तो देवाचा शब्द आहे. हे काही सामान्य पुस्तक नाही. संपूर्ण जगातील सर्वाधिक विकले जाणारे पुस्तक बायबल आहे. बायबल हे जगातील सर्वाधिक भाषांतरित केलेलं पुस्तक आहे. बायबलवर आधारित जगभरात आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली आहेत आणि या पुस्तकांनी मानवी संस्कृतीवर, साहित्यावर तसेच विचारसरणीवर अत्यंत खोलवर आणि व्यापक असा प्रभाव पाडलेला आपल्याला दिसून येतो. बायबल हे दररोजच्या आधारावर जगात सर्वाधिक वाचले जाणारं पुस्तक देखील आहे, कारण तो देवाचा शब्द आहे. जर हे एखाद्या माणसाने लिहिले असते तर एकदा वाचल्यानंतर ते कंटाळवाणे वाटले असते. 1972 मध्ये माझे तारण झाल्यापासून मी दररोज देवाच्या वचनाचे वाचन आणि मनन करत आहे. आता 58 वर्षे झाली आहेत. ते अजूनही मला ताजेतवाने वाटते. सकाळी उठल्या उठल्या जर मी बायबल वाचले नाही तर मला काहीतरी अपूर्ण वाटते. मी जसे जसे ते वाचत राहतो तसे तसे ते अजूनही नवीनच वाटते. हे पुन्हा पुन्हा वाचूनही ते अजूनही ताजेतवाने वाटते आणि देव या पुस्तकातून माझ्याशी बोलत आहे, कारण तो देवाचा शब्द आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, तुमच्या मुखाचा नियम, याचा अर्थ असा की हे शब्द स्वतः देवाने लिहिलेले आहे. म्हणूनच तुम्हाला ते वाचण्यासाठी, सकाळी उठल्या उठल्या त्यावर मनन करण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. जर तुम्ही एकदा याची चव चाखली तर तुम्ही दररोज सकाळी ते वाचल्याशिवाय राहू शकणार नाही. मी माझ्या बायबल शिवाय कुठेही जाऊ शकत नाही. त्याचे वचन माझ्यासोबत नेहमी असायला हवे. मी पूर्ण बायबल माझ्या सुटकेसमध्ये ठेवतो, पण विमानतळावर किंवा विमानात वाचण्यासाठी मी नवीन करार माझ्या बॅगेत ठेवतो. मी ते कितीही वेळा वाचले तरी ते कधीही कंटाळवाणे वाटत नाही. म्हणूनच देवाचं वचन अद्वितीय आहे. ते वाचून पहा, त्यावर मनन करण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्या आयुष्यातील प्राथमिकता बनेल. म्हणून देवाचं वचन हा सर्वात मोठा खजिना आहे. जर तुम्ही ते प्रेम करण्याचे, वाचण्याचे आणि पाळण्याचे ठरवले तर तुम्हाला खूप शांती मिळेल. जे प्रभूच्या वचनावर प्रेम करतात त्यांना खूप शांती मिळते. जो देवाच्या वचनात आनंद मानतो आणि रात्रंदिवस त्याचे मनन करतो, तो जे काही करतो त्यात तो यशस्वी होतो. जेव्हा तुम्ही वचनावर प्रेम करता आणि ते वाचता, तेव्हा तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळेल आणि तुम्हाला नेहमी शांती लाभेल. तुम्ही देवाचं वचन आपले मानून घ्याल का? जर तुमच्याकडे बायबलची प्रत नसेल तर कृपया एक विकत घ्या. जर तुम्हाला ते कोठून किंवा कसे विकत घ्यावे हे माहीत नसेल तर आम्हाला कळवा. आम्ही तुम्हाला एक मोफत प्रत पाठवू. आम्ही ती तुमच्या पसंतीच्या भाषेत पाठवू. हे देवाचं वचन आहे. तुम्ही त्याच्या वचनावर प्रेम कराल आणि आशीर्वादाचे वचन मिळवाल का? म्हणा, प्रभू, तुझे वचन हा माझा आनंद आहे. तुझे वचन सोने आणि चांदीपेक्षाही मौल्यवान आहे. तुझे वचन नेहमी माझ्यासोबत असावे. मला दररोज तुझे वचन वाचण्यास, त्यावर प्रेम करण्यास आणि त्याचे पालन करण्यास मदत कर. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.